बघा काल ह्या परीक्षेमध्ये जो प्रश्न आला होता आपल्या सराव परीक्षेमध्ये, हा प्रश्न कितीतरी मुलांचा चुकला. आता का चुकला मला कळेना, एवढा सोपा प्रश्न होता हा. 5 बरोबर 20, 7 बरोबर 42, 9 बरोबर 72 जर असं आपण सांकेतिक भाषेत लिहिलं तर त्याच सांकेतिक भाषेत 10 ही संख्या तुम्ही कशी लिहाल? त्या उत्तरापैकी काय उत्तर येतं किंवा तुमचं काय उत्तर येतं? 100 100, 60 60, 90 90. बोल मुबशिरा. 60. बघा परत पोरं मागं राहिली, पोरीच बरोबर आहेत. त्याचं उत्तर आहे 90. काय आहे? 90. कोण सांगेल? कसं आलं कार्तिकी? कोण सांगणार? हा. 5 चौक 20 5 चौक 20 बरोबर. याच्या मागच्या संख्येने गुणलं. 5 चौक 20, 7 7 42 बरोबर. 9 8 ते 72 शाबास. बरोबर. 10च्या मागचा अंक त्याला गुणलं. 10 9 आई बात समज में. याचं काय 100 म्हणतो संविधान. अजून एक लॉजिक कोणतं? 25 मधून 5 वजा केले 20 आणि बरं. 7 चा वर्ग 49 मधून 7 वजा केले 42 49 मधून 7 वजा केले 42 बरोबर. शाबास. 9 चा वर्ग 81 मधून 9 वजा केले 72 आणि 10 चा वर्ग 100 मधून 10 वजा केले 9. व्हेरी गुड. मुबशिरासाठी जोरात टाळ्या. मी तर असा विचारच केला नव्हता, मी फक्त गुणाकाराचाच विचार केला होता, पण तिने वर्गसंख्यानुसार काढले. छान. काय काय काय